व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोरील सर्व मान्यवर, खरं म्हणजे मला संगीताताईंनी काही दिवसांपूर्वी कळवलं होतं की तुम्हाला 6 तारखेला का कार्यक्रमाला यायचंच आहे. त्यातलं वरती त्यांचा फार आग्रह होता आणि मी थोडा क्षणभर विचार केला की आपण ज्या कार्यक्रमाला जातो आहोत ती ऑर्गनाईज करणारी एक कृषी प्रसार ही संस्था आहे आणि दुसऱ्याच क्षणाला माझ्या मनात ही भावना आली की मी स्वतः देखील ॲग्रिकल्चरचं पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मी हॉर्टिकल्चरमध्ये MSc केलं आहे आणि मग कुठेतरी कृषी प्रसारातून महिला सक्षमीकरण ही संकल्पना जी तुमची आहे याच्यामध्ये, तर आपण जायलाच लागेल. म्हणून तुम्ही बघितलं असेल की मी फोन घेतोय, मेसेज पाठवतोय, परंतु कार्यक्रमाला टिकून थांबण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे मी संगीता जोशी मॅडमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलो. खरं म्हणजे खूप छान वाटते की तुम्ही सगळेजण मिळून हे एक महिला सक्षमीकरणासाठीचा एक प्रयत्न करत आहात आणि ह्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं खूप आवश्यक असतं. कारण मी ज्या विभागाचं प्रतिनिधित्व PCMCच्या करतोय त्या विभागांतर्गत देखील अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो. अगदी त्याच्यामध्ये बचत गट आहेत, दिव्यांग आहेत, मागासवर्गीय आहेत, महिलांच्या वैयक्तिक विकासाच्या योजना आहेत, युवतींसाठीच्या आहेत, त्यांच्यासाठी नोकऱ्यांच्या आहेत. अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी इथे मिळाली. मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महानगरपालिकांमध्ये काम केलं, परंतु एक सांगायला आनंद वाटतं की पिंपरी चिंचवड शहरामधलं जे वातावरण आहे महिला सक्षमीकरणासाठीचं ते खूप आगळं वेगळं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मी इथे एक प्रयोग राबवला होता नवी दिशा नावाचा. त्याला मी डिसेंबरमध्ये त्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी स्वतः चायनाला तो पुरस्कार घेण्यासाठी गेलो होतो आणि जगातल्या 300 शहरांमधून या महानगरपालिकेचा हा प्रकल्प 7व्या क्रमांकावरती म्हणजे टॉप 10पर्यंत हा प्रकल्प गेला होता. अनेक प्रकल्प आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत राबवत असतो, परंतु त्याला समाजाची जेव्हा जोड मिळते तेव्हा ती खऱ्या अर्थाने आपल्याला ती वाटचाल खूप वेगाने आणि चांगल्या दिशेने करता येते, हे मात्र नक्की आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की या छोट्या छोट्या वस्तू देऊन CSRमधून आपण एक चॅरिटी करतो. हे मॅडम म्हणाले चॅरिटी हा पार्ट खूप मोठा आहे, परंतु त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इक्वॅलिटी आणि इन्क्लुझिव्ह ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. की जोपर्यंत आपण स्त्री पुरुष एकमेकांना समान मानत नाहीत तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. आणि इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशक, म्हणजे समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांसाठीची जी काही धोरणं असतील ती सगळ्यांसाठीची समान असली पाहिजे. मला असं वाटतं की ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठीचं तुम्ही जे प्रयत्न करताय ते खरोखरच खूप स्तुत्य आहे. त्याच्यासाठी मी कृषी प्रसार फाउंडेशनचं मी नक्कीच या ठिकाणी अभिनंदन करेल. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व महिला भगिनींना मी नक्की सांगू इच्छितो की आपल्यासाठी अनेक उपक्रम समाजामध्ये राबवले जात असतात, परंतु त्या गोष्टी आपल्यापर्यंत बऱ्याच वेळेला पोहोचत नाहीत किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काही वेळेला प्रयत्न करत नाही. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जागरूक राहण्याची गरज आहे. आणि जसं आपण म्हणतो की पूर्वी स्त्रियांच्या बाबतीमध्ये फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच धोरण राबवलं जायचं किंवा तसा समज होता, परंतु मी आज खात्रीने सांगू शकतो की आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या अत्यंत धडाडीने या ठिकाणी काम करतात. खुद्द आपण संगीताताईंचंच उदाहरण घेऊ की स्वतः शारीरिकदृष्ट्या थोडीशी अडचण असताना देखील त्या एखाद्या ज्या धडपडीने सगळ्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतात, तर हे एक इन्क्लुझिव्ह असल्याचं एक उदाहरण आहे. म्हणजे त्याला आता आपण भेद करण्याचे दिवस खूप मागे पडलेले आहेत. जसं स्मिता मॅडमनी सांगितलं की आपण स्वतःला सस्टेनेबल केलं पाहिजे. खरोखरच तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की किती दिवस आपण इतरांवरती अवलंबून राहणार आहोत. आपणही कुठेतरी धडपड केली तर आपल्याला ते कुठेतरी आपल्यासाठी किंवा कुटुंबासाठी प्रगतिकारक तर नक्कीच ठरतं. या ठिकाणी आपण जो उपक्रम राबवत आहेत त्या उपक्रमासाठी माझ्याही शुभेच्छा. आणि आता येत्या 8 मार्चला जो जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्ताने देखील मी इथल्या सर्व उपस्थित महिला भगिनींना त्यानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत संपून माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.